नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला परत एकदा या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला रेशनिंग कार्डविषयी माहिती देणार आहे. रेशनिंग कार्डविषयी म्हणजे तुमचं रेशनिंग कार्ड आता पहिल्यासारखं कसं अंगठा द्यायचं, रेशनिंग कार्ड आणायचं, आपलं रेशन घेऊन यायचं. तर आता बोगस जे रेशनधारक असतात तर त्यांना चाप बसण्यासाठी सरकारने हा नवीन नियम काढलेला आहे, पण अजून काही लागू केलेला नाही. पण सरकारने नवीन नियम काढल्याचा हे ते केव्हा लागू होईल त्याची काही गॅरंटी नाही. ज्याचं आधार कार्ड अपडेट नसेल, 10 वर्ष होऊन गेलेत किंवा 15 वर्ष होऊन गेलेत, त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ आहे. तर त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यांचं. आणि तुमचं रेशनिंग दुकानदार असेल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्यायची. तर ह्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. KYC करायची कशी, आता सरकारच्या ह्याच्या पाठीमागचा हेतू काय हा आपण पुढे चालून या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून, जास्तीत जास्त कमेंट, लाईक, शेअर करून सहकार्य करावं, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला उत्साह वाटेल. तर मी ह्या व्हिडिओला स्टार्ट करत आहे. साठी महत्वपूर्ण अपडेट आहे. आता रेशनसाठी KYC करावी लागणार आहे. काही रेशन धारकांचे जे काही रेशन आहे ते बंद होणार आहे. नक्की काय अपडेट आहे, नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पाहू शकता, रेशनसाठी आता KYC करावी लागणार आहे. कारण बनावट ग्राहकांना बसणार चाप. कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आपली KYC करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल रेशनसाठी आता KYC कशासाठी करायची? KYC तुम्ही बँकेमध्ये ऐकली असेल, PM किसानची KYC ऐकली असेल, भरपूर ठिकाणी KYC तुम्ही ऐकली असेल. आता रेशनसाठी सुद्धा आता KYC आली. हा नवीन कार्यक्रम आता काढण्यात आलेला आहे. आता ही KYC का करायची या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते पहा. राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता KYC करणे बंधनकारक केले. कारण त्यातून जे काही बनावट फेक रेशन कार्ड आहेत, तसेच मृत्यू झालेले लाभार्थी आहेत, यांची जी काही नावं आहेत ती कमी होतील आणि नवीन जे काही लाभार्थी आहेत त्यांना रेशन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे. त्यामुळे ही KYC करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. KYC करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार कार्डचा क्रमांक जोडावा लागणार आहे आणि दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची KYC युद्ध पातळीवरती करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत. मात्र धान्याचे वितरण करायचे का KYC करायची असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे. आता लोकांनी KYC कशी करायची? तर तुमचा आधार कार्ड नंबर घेऊन फक्त तुमचं रेशन धान्य दुकान, जिथे रेशन मिळतं त्या रेशन धान्य दुकानात जायचं आहे आणि तिथे तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि अंगठा द्यायचा आहे किंवा डोळ्याचे ठसे वगैरे तुम्ही देऊन अंगठ्याचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून जे काही KYC आहे तुम्ही करू शकता. रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुम्ही विचारा आणि आपली KYC लगेच जे आहे ते करून घ्या, असे आदेश आता देण्यात आलेले आहेत. आता राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शक होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना KYC बंधनकारक केले आहे. त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन KYC करावे लागणार आहे. लक्षात ठेवा, KYC कोणाला करायची? तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं आहेत त्या सर्वांना KYC करावी लागेल. जे मृत्यू झाला असेल, ज्यांचं बनावट असेल, अशांचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे, त्यांची नावं जे आहे ते काढून टाकण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता KYC कशा पद्धतीने होईल ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. दुकानदाराकडे गेल्यावरती नवीन 4G ePOS मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून KYC करता येणार आहे. मात्र एखाद्या ग्राहकाचे जर 10 वर्षापूर्वीचा आधार कार्ड असेल आणि
आधार कार्ड अपडेट केलं नसेल, एखाद्या ग्राहकाचं आधार कार्ड हे 10 वर्षापूर्वी आहे आणि कधीच आधार कार्ड अपडेट केलं नाही, तर त्या कस्टमरला, त्या रेशन धारकाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल आणि त्यानंतरच त्याची KYC ही जी होणार आहे. तर अशा पद्धतीने ही नवीन अपडेट आहे. ही नवीन कार्यक्रम जो आहे तो आता राबवण्यात येणार आहे. तर तुम्हाला KYC करायची असेल तर रेशन धान्य दुकानात जावा. याची ऑनलाईन प्रोसेस अजून आलेली नाही. ऑनलाईन जर प्रोसेस आली तर आपल्याला कळवण्यात येईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.